पडवितल्या त्याच्यावर माझ्याकडे होतं कामते सुचवलंय लोवली आणि चिकुली वेगळी ठरवायचं पण ते आत्ता मला 2 दिवसात सांगत तर मी मग त्यांना कॉल करून ठेवणार त्या तारखेला बुकिंग नसले तर मी त्यांनापैकी कोणतरी बघायचं रवळनाथ कुठलं ते झाली जवळपास झालेली ही झालेली नाही झालेली नाही तो आठवड्यानं बरं केलं लागतील नाही पहिलीच रेड हिची आपण पाहणार आहोत जबरदस्त प्रयत्न इथे केला गेला होता फैसल जेटीची पहिलीच रेड पण तुझ्या खेळांगणाच्या बाहेर पॉईंट इथे मिळतोय तो महाकाली कुंभारणी संघाला दमदार अशी केली गेलेली सुरुवात महाकाली कुंभारणी संघाकडून केलं गेलेलं आक्रमण आणि त्या आक्रमणाचा फायदा मात्र इथे मिळालाय 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर दिसत आहेत सागर कांबळे या लेफ्ट कॉर्नरला आणि त्याच्या दिशेने चाललेली खेळी मध्यभागी सौरभ जाधव आहे त्याच्या जोडीला समर्थ पाटील राईट कॉर्नरला चेतन पाटील आणि कॉर्नर इनला जर्सी क्रमांक 11 कडून खेळणारा खेळाडू दरम्यान चढाई पूर्ण केली जर्सी क्रमांक 8 रेड बॅलेट करून बागाने परतलेला पाहायला मिळाला एमटी रेड आणि याच वेळ दरम्यान इथे मात्र चांगली उंची लाभलेला खेळाडू जर्सी क्रमांक 11 फुल हाऊस क्रीडांगण सुरुवातीपासून आक्रमण चढवण्यासाठी केला गेलेला प्रयत्न पॉइंट टेबल ऑन झालाय तो महाकाली कुंभारणी संघाकडून परंतु यावेळी दत्तदीप क्रीडा मंडळ कशा पद्धतीने खेळतोय ते पाहायचे आवश्यक आहे एमटी रेड सुरक्षितपणे माघारी परतलाय जर्सी क्रमांक 7 चढाई करताना सामोदशी चाललेली खेळी आहे आणि सुजन शिर्के आहे जो या चढाई करतोय बिडल्यांवरती येऊन टाईट कॉर्नरवरती नजर सुरक्षितपणे भागाने परतला एमटी रेड दुसऱ्या बाजूने आशिष खवाडी लोकल बॉय रत्नदीप क्रीडा मंडळ संघाकडून वैयक्तिक दुसरी रेड घेऊन या क्रीडांगणावरती महाकाली कुंभारणी संघाचा डिफेन्स सज्ज आणि आम्ही राईट कॉर्नरच्या दिशेने लक्ष केंद्रित करत असताना 1-2-2 अशा पद्धतीने फील्ड आहे बेस्ट ऑफ 7 मैदानाच्या आतमध्ये असताना सर दुसरी एमटी रेड पाहायला मिळाले आशिष खवाडी याची परंतु यावी थर्ड रेड साठी टोल्ड आहे जर्सी क्रमांक 7 सुजन शिर्के तिसऱ्या चढाईसाठी बिगुल वाजलाय परंतु बिगुलचा फायदा मात्र कोणत्या संघाला इथे मिळतो हे मात्र पाहावं लागेल सागर एका बाजूला दुसऱ्या बाजूला चेतन आहे आणि यावेळी समर्थ पाटील डबल माइंडेड फ्रंटला आला शोल्डर लॉक करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळी लॉबी मध्ये दाखल झालाय मिसबॅलन्स रॅपिडली खेळण्याचा प्रयत्न पहिले लॉबी मध्ये दाखल झाला आणि त्यानंतर डिपेंडंट टच केलं गेलं त्यामुळे रायडर इथे मात्र क्रीडांगणाच्या बाहेर जाईल सिंगल पॉइंट रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला आशिष दिसतोय अप्रतिम खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळालंय लाजवाब चतुर्थ चपळता आणि तेवढी ताकदवान केली गेलेली रेड 2 महत्वपूर्ण पॉइंट 2 पॉइंट मिळतात रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला एका गुणांची बढ़त राहील पॉइंट नंबर 3-2 रत्नदीप 3 गुण 2 गुणांवरती महाकाली कुंभारणी आणि जर्सी क्रमांक 8 चढाई करण्यासाठी तेजस मांजरेकर तेजस्वी कामगिरी करतो का ते पाहणं इथे आवश्यक मिडल लाईन वरती उभा राहिले लेफ्ट कॉर्नर वरती लक्ष केंद्रित करतोय फील्ड वरती नजर देतोय माघारी परतलाय आणि दरम्यान घेतला गेलाय तो पहिला टाइम ऑफ आपल्याकडे येतील ते कमी यस फैजल जेठी चढाई करण्यासाठी दाखल 4 डिफेन्स आहे पहिल्या चढाईमध्ये नाकाम ठरलाय पॉइंटच्या बाबतीत अपयशी ठरलाय पण या चढाईमध्ये 4च्या डिफेन्स विरुद्ध कशा पद्धतीने खेळतो पाहूया लेफ्ट टू राईट दोन्ही कॉर्नर मध्ये नजर केंद्रित आहे परंतु तेवढा डिफेन्सिव्हचा फुटबॉल डिफेन्सिव्हचा खेळ यावेळी आपल्याला इथे पाहायला मिळतोय कोणाकडे सावधशी केली गेलेली चढाई कोणताही पॉइंट न घेता सुरक्षितपणे क्रीडांगणात परतला इथे त्याने प्रेझेंट केले दुसऱ्या बाजूने जर्सी क्रमांक इथे आपल्याला पाहायला मिळतो 3 अक्षय कदम चेतनच्या दिशेने चाललेला प्रयत्न होता अक्षय कदम याचा मिडल लाईन क्रॉस केली आणि सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणात परतले आशिष या आधीच्या रेडचा जबरदस्त खेळ त्याने सादर केलाय परंतु यावेळी बचावात्मक घेतला गेलेला 22 कॅल्क्युलेशन क्लिअर आहे फर्स्ट हाफचा खेळ डिफेन्सिव्ह खेळायचं आणि यावेळी रेड टू ओल्ड आहे
तिसऱ्या चढाईसाठी विश्वास दाखवला गेलाय. तो यावेळी तेजस मांजरेकर याला तेजसला नावाप्रमाणे तेजस्वी खेळ करावा लागेल. आणि यावेळी सागर आहे. सागरच्या जोडीला फैजल आहे. सक्सेसफुल टॅकल आहे. परफेक्ट अँगल होल. नो चान्स फॉर रायडर. पॉइंट गोज टू रत्नदीप क्रीडा मंडळ बिनजोडे. यावेळी आशिष गवाली जस क्रमांक 11 उत्तराला प्रत्युत्तर आणि त्याचबरोबर अटॅकला रिअटॅक इथे पाहायला मिळेल. ऍक्शनला रिॲक्शन इथे दिली जाते. आणि याच दरम्यान आशिष सुपर टॅकल ऑन असताना डीपली जाण्याचा चाललेला प्रयत्न. खतऱ्याची गती डोक्यावरती काही सेकंद इथे शिल्लक आणि पोहोचले. जखडलं गेलंय. यावेळी अक्षय कदमने दाखवला आपला दम. आशिष गवाडी मैदानाच्या बाहेर आणि पॉइंट इथे मिळाले तो महाकाली कुंभारली संघाला. पॉइंट टेबल इक्वल 4 ऑल. 4 गुण पॉइंट टेबल वर असताना सागरच्या दिशेने खेळण्याचा चाललेला प्रयत्न या रायडर्स आहे. मध्य साखळीमध्ये आपल्याला सौरभ जाधव दिसतोय. पार्थ पाटील त्याच्या जोडीला असेल, परंतु या फैजल चेंडीवरती लगावला गेलाय डाव. 4चा डिफेन्स बोनस पॉइंट ऑफ. राईट कॉर्नर आणि यावी लेफ्ट कॉर्नर जर्सी क्रमांक 9 साहिल गंभरे आहे, जो यावी लेफ्ट कॉर्नर. राईट कॉर्नर जर्सी क्रमांक 10 इथे आपल्याला पाहायला मिळतो तो ऋती. आणि मिडल लाईन वरती येऊन उभा राहिलाय तो फैजल जेठी. कोणताही पॉइंट न घेता सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये परतलेला हा पाहायला मिळाला. रनिंग हँड टच सुजन शिर्के प्रयत्न करताना फैजल जेठी. चैन ब्रेक झाली. चैन निसटली होती. सटकला होता सूरज आणि चेतन मात्र इथे पाहत राहिला, परंतु फैजलने चौड्यामध्ये हात टाकला होता. सपोर्ट साठी रेडी नव्हता तो याबी चेतन. असफल ठरला टॅकल. सक्सेसफुल ठरले. रेड पॉइंट मिळाले तो महाकाली कुंभारली संघाला. याबी सागर कांबळे जर्सी क्रमांक 6 घालून खेळणारा खेळाडू. चढाई पूर्ण करून सुरक्षितपणे माघारी परतले. जर्सी क्रमांक 7 रीड व्हॅलिड करतोय. फर्स्ट हाफचा खेळ आहे, त्यामुळे थर्ड रेडवरती लक्ष केंद्रित करून खेळताना दोन्ही संघ इथे प्रयत्न करायचा आहे. काय घडेल ते घडेल, परंतु आपल्याला इथे कोण नडेल त्याच्या विरुद्ध मात्र बहारदार खेळ कोणता संघ करेल ते पाहणे इथे आवश्यक आहे. पार्थ पाटील डू ऑर डायसाठी पार्थ पाटील वरती दाखवला गेला विश्वास. नवीन चेहरा यावी रत्नदीप क्रीडा मंडळ संघाच्या माध्यमातून चढाई करण्यासाठी 5 डिफेन्स बोनस पॉइंट ऑफ आहे. आणि यावी चवडा लगावला गेला होता, परंतु होल्ड केला गेलाय कोपरा रक्षकाच्या माध्यमातून. सक्सेसफुल ठरला टॅकल. जर्सी क्रमांक 4 तिथे पाहायला मिळतोय. अनिकेतच्या माध्यमातून केला गेलेला टॅकल सक्सेसफुल. पार्थ पाटील क्रीडांगणाच्या बाहेर. पॉइंट टेबल 6-4 आणि त्या दरम्यान इथे मात्र सौरभ स्वतःचा बचाव करू शकला नाहीये. सौरभ जाधवला यावेळी मैदानाच्या बाहेर जावं लागेल. सुजन शिर्के याही वेळी सक्सेसफुल ठरलाय. ही लाईव्ह केलंय. जर्सी क्रमांक 8 घालून खेळणारा खेळाडू तेजस मांजरेकर याला. यावेळी समर्थ पाटील जर्सी क्रमांक 14 बाहुबली खेळाडू आहे, ताकदवान खेळाडू आहे. समर्थ यावेळी सामर्थ्य दाखवतोय. काही एमटी लेट करून माघारी परततोय. यस एमटी लेट. कोणताही पॉइंट घेता सुरक्षितपणे माघारी परतला तेजस मांजरेकर. चढाई करताना जबरदस्त हेअरस्टाईल आहे आणि तेवढीच ऍक्टिव्ह अशी चढाई त्याच्या माध्यमातून. लेफ्ट कॉर्नर सागरच्या दिशेने चाललेला खेळ. टाइम काउंटर वरती नजर. जास्तीत जास्त टाइम स्पेंड करण्याचा केला गेलेला प्रयत्न आणि सुखरूप क्रीडांगणात परत. जबरदस्त सामर्थ्य दाखवण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये तिन्ही बेस्ट डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक दुसरी रेड करताना यावी समर्थ पाटील. कोणताही मोठा प्रयत्न त्याने ते केला नाही. सुरक्षित माघारी परतण्याचा त्याचा निर्णय इथे पाहायला मिळाला. तेजस सुपर टॅकल ऑन आहे आणि 2 सुपरमॅन पाहायला मिळते. चेतन पाटील आणि सामर्थ पाटील. आणि कॉर्नरला सागर कांबळेच्या दिशेने खेळण्याचा चाललेला प्रयत्न होता तो यावी तेजस याचा. कोणताही मोठा प्रयत्न त्याने केला नाहीये. सुरक्षित प्रांगणात परततोय. आणि यावी थर्ड साठी जर्सी क्रमांक 12
चेतन पाटील डुअल डायसाठी ते प्रयत्न करेल. फुल हाऊस क्रीडांगण साती मोहरे मैदानाच्या आतमध्ये यावी रत्नदीप क्रीडा मंडळ संघाकडून हा ताकदवान खेळाडू. परंतु यावी सक्सेसफुल कोण ठरतोय टॅकल की रायडर ते पाहणं इथे आवश्यक आहे. पुरसाठी खेळण्यासाठी केला गेलेला प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. कॉर्नरची चेन आणि कॉर्नरच्या चेन खालून पिकअप केला गेलेला एक बोनस पॉईंट इथे मिळतोय रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला. आणि त्या दरम्यान रेड डुअल डायसाठी सुजन शिर्के रॅपिडली असफल चेंडू फक्त डॅश परफेक्ट आहे लाजवाब डॅश. सुपर टॅकलचे 2 पॉईंट मिळतील रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला. परंतु डॅश परफेक्ट टायमिंगला दिला गेला होता. सागरचा टायमिंग लाजवाब होता. टचिंग करून चेतनने अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न केला होता रायडर निसटला. परंतु परफेक्ट टायमिंगला दिला गेलेला डॅश परंतु स्वतःला मात्र लॉबीच्या आतमध्ये ठेवू शकला नाही. तर त्यालाही मैदानाच्या बाहेर जावं लागलं. परंतु यावेळी दिला झालेला आशिष गवारी मैदानात दाखल झाल्या 2 पॉईंट इथे त्याने प्राप्त केले. 2 मोहरे मैदानाच्या बाहेर. लाजवाब खेळ इथे पाहायला मिळणार आहे. रत्नदीप क्रीडा मंडळ चांगली सुरुवात एक चांगला प्रारंभ करून देताना पॉईंट टेबल 9-8 एका गुणाची पडत राहते. जस क्रमांक 3 चढाई करतोय अक्षय कदम. आपल्याला कष्ट करायचे. आपण केलेले कष्ट कधी कधी नशिबात नसलेल्या गोष्टीही साध्य करून देत असतात. आणि इथे मात्र कष्ट करावे लागतील रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला. परंतु दुसऱ्या बाजूने महालक्ष्मी कुंभाती कशा पद्धतीने यावी फाईट देतोय तेही पाहणं आवश्यक असणार आहे. फैजल चेटी राईट कॉर्नर च्या दिशेने चाललेलं फुटवर्क होतं. सेफली खेळतोय. कोणती आक्रमकता त्याने या रेड मध्ये दाखवली नाहीये. दोन्ही संघ सावध खेळतात कारण फर्स्ट हाफचा खेळ आहे त्यामुळे कोणताही आक्रमण इथे मात्र विशेष केलं जात नाहीये. सेफली खेळायचं आणि थर्ड रेड मध्ये प्रयत्न करायचे आणि माघारी परतायचं ही दोन्ही संघांनी आत्मसात केलेली रणनीती आहे. आणि त्याच रणनीती खेळताना हे दोन्ही संघ पाहायला मिळतील. चढाई करतो तर तेजस. फील्ड मध्ये थोडासा बदल पाहायला मिळाला कारण सागर मैदानाच्या बाहेर गेले त्यामुळे समर्थ येतोय जो लेफ्ट कॉर्नरला. राईटला चेतन पाटील. दोन्ही पाटील बंधू 2 कॉर्नर सांभाळताना इथे दिसत आहेत. तेजस चढाई पूर्ण करून आपल्या प्रांगणामध्ये परतलाय. परंतु आशिष खवाडीने मात्र या मॅच मध्ये कमाल धमाल खेळले. लोकल बॉय आहे या पंचक्रोशीतील हा खेळाडू. आणि या विद्यार्थी साठी तेजस डुअर डाय साठी समर्थांच्या दिशेने डीपली जाण्याचा प्रयत्न. चेतन आलाय. जबरदस्त टॅकल. अफलातून खेळाचं प्रदर्शन. एक लाजवाब टीम वर्क. मैदानाच्या बाहेर जावं लागते. तेजस याला सक्सेसफुल टॅकल ठरलाय. या थर्ड आहे. आशिष येतोय टू होल्ड आहे आणि इथे सुपर टॅकल ऑन आहे. राईट कॉर्नर डीपली जाण्याचा प्रयत्न. डबल बाईट चेन सुटली आणि इथे मात्र सफल रेड 1 पॉइंट. यावेळी इथे मिळाला. आणखी एक मोहरा मैदानाच्या बाहेर जातोय. तुम्ही यावेळी अनिकेत अक्षय कदम दाखवेल का इथे दम. अडचणीमध्ये आहे संघ. चढाई करण्यासाठी चेतनच्या दिशेने. चेतनच्या नजरेखाली बोनस टीम खेळण्यासाठी जाता चाललेला प्रयत्न रिकन्फर्म करतोय. मिडल लाईन वरती येऊन राहिलाय उभा सेफली. आणि 1 बोनस पॉइंट दरम्यान घेतला गेला तर टाइम ऑफ. पंकज झगडे यावेळी आपल्या खेळाडूंशी चर्चा करेल. कुठलं मांडे सर. आशिष शेवटचे 2 खेळाडू क्रीडांगणात. सुपर टॅकल ऑन. हाताचा वापर. धावा केलाय. धावा प्रतिधावा जरूर इथे पाहायला मिळेल. अनिकेत कदम आहे परंतु प्रभाव इथे पाहायला मिळाला नाही. दबावामध्ये प्रभाव दाखवणं आवश्यक असतो परंतु तो प्रभाव इथे मात्र दिसला नाही. आशिष खवाडीच्या माध्यमातून एमटी रेड धावा ठोकला होता परंतु असफल ठरला तो धावा. एमटी रेड पाहायला मिळाली. आणि त्या दरम्यान अक्षय कदम यावेळी प्रॉपरली अप अँड डाऊन फुटवर्क इथे पाहायला मिळालं नाही. त्यामुळे कोणताही पॉइंट न घेता माघारी यावं लागलं ते अक्षय कदम याला. यावेळी फैजल जेठी याला इथे आजमावला गेलाय. आशिषला मागे ठेवलं गेलं कारण सलग 2 चढ्या त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या होत्या परंतु यावेळी डीपली जाण्याचा विचार फैजल जेठीचा. आणि दुसऱ्या बाजूला अक्षय कदम. या पंचांच्या माध्यमातून काय इशारा. पंच आणि साइड पंच यांच्यामध्ये होईल बातचीत आणि त्यानंतर येईल निर्णय आपल्यापर्यंत.
रायडर सेफ आहे कारण डिफेंडरने एंड लाईन क्रॉस केली आहे. एंड लाईन इथे क्रॉस झाली त्यामुळे मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. तर जर्सी क्रमांक 3 अक्षय कदम याला आणि इथे पेटलेला आहे कोणतरी. कोण बिघडला तो? मगापासून बोलतो. यस चला निर्णय दिला. थँक्यू सो मच. यस मॅच ऑन करा. शेवटचा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दरम्यान खेळाडू बदलण्यासाठी घेतला गेलेला निर्णय जर्सी क्रमांक 2 या मैदानामध्ये आणला जातो. मयूर प्रभुलकर हा माहिती आहे का कोण? जर्सी क्रमांक 10 ला विश्रांती दिली गेली. ऋतिक इथे विश्रांती घेतोय आणि मयूर प्रभुलकरला इथे मैदानाच्या आतमध्ये आणले गेले. जबरदस्त हेअरस्टाईल एवढं जबरदस्त खेळ करण्यासाठी याच्यावरती दाखवला गेलेला विश्वास आहे. आणि कॉर्नर इनच्या दिशेने फैजल जेच्या दिशेने चाललेलं फुटवर्क. सागर कांबळे सज्ज. ऑल आउटचा खतरा. बाकाली कुंभानी सध्या समोर असताना यावेळी लेफ्ट टू राईट दोन्ही कॉर्नर वरती लक्ष केंद्रित करून खेळताना रॅपिडली चाललेली देड. परंतु यावेळी संयम गमावले. चेतन पाटील सफल आहे. सक्सेसफुल रेड. एक खेळाडू रिलाईव्ह. 2चा डिफेन्स आणि आशिष बोनस प्लस 1 पॉइंट असे 2 पॉइंट इथे बॅल करून यावेळी मात्र नाकाम ठरेल. मयूर प्रभुलकर टॅकल करण्यासाठी चवड्यामध्ये जम्प केली होती परंतु आशिष यावेळी चलाकी दाखवताना एक सक्सेसफुल पिकअप केला गेलेला पॉइंट मध्यंतरासाठी थांबलेला खेळ आणि पॉइंट टेबल आहे 13-11. रत्नदीप क्रीडा मंडळ मिरजोळे रत्नागिरी 13 गुण आणि महाकळा गुण सुरुवात करतोय. आणि इथे समर्पित केला गेलाय तो 1 पॉइंट त्यामुळे 1+2 एकूण 3 पॉइंट इथे मिळतील. 3 पॉइंट संघाच्या खात्यामध्ये आणि पॉइंट टेबल 16-11. रत्नदीप क्रीडा मंडळ 16 गुण ते 11. काय उतरायचं ना? अक्षय कदम. अक्षयला सेकंड हाफ मध्ये बहादुर खेळ करायचंय. आपला दम दाखवायचंय आणि या चेतनचा अटॅक आहे. चेतन पाटील चॅम्पियन कॅच थाय मध्ये जंप केला. परफेक्ट होल्ड केला. सक्सेसफुल टॅकल. लाजवाब खेळाचं प्रदर्शन. फर्स्ट हाफ मध्ये काय झालं माहित नाही परंतु सेकंड हाफ मध्ये मला लढायचंय. माझ्या संघासाठी खेळायचंय. माझ्या संघाला विजयी करायचंय आणि त्यासाठी घेतला गेलेला एक सक्सेसफुल पॉइंट चेतन पाटीलच्या माध्यमातून लाजवाब खेळाचं प्रदर्शन यावेळी चेतन पाटील करतोय. सिनियर खेळाडू आहे आणि सिनियर अशी भूमिका त्याच्या माध्यमातून इथे बजावली गेली. आशिष फर्स्ट हाफ अक्षरशः याने गाजवलंय. आशिष कमालीच्या माध्यमातून घेतले गेलेले पॉइंट आणि त्यामुळेच रत्नदीप क्रीडा संघाकडे जे लीड आहे त्यामध्ये महत्वाची भूमिका आशिष गवाडी याची राहिली. सुजन शिर्के यावी चढाई करताना सूरज एका बाजूला दुसऱ्या बाजूला चेतन यावी आत्मविश्वासाने पेटू उठलाय आणि त्याच्या माध्यमातून कसा खेळतोय ते पाहूया. यस परंतु यावी कॉर्नरचा खेळाडू चेतन पाटील मैदानाच्या बाहेर. कॉर्नर अटॅकर मैदानाच्या बाहेर गेलाय. फैजल जेटी येतोय चढाई करण्यासाठी महाकाली कुंभारी संघाच्या क्रीडांगणामध्ये. पाट्या तू बसायला मांड्याला यावेळी पाहूया पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. लॉबी मध्ये झाले दाखल. स्वतःला साऊंडवाडे आवरू शकले नाही त्यामुळे 2 पॉइंट इथे मिळत आहेत रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला. यावेळी जर्सी क्रमांक 9 चढाई करताना सुनील कांबरे. राईट कॉर्नर यावेळी चेतन टॅकल करण्याच्या प्रयत्नामध्ये नाकाम आहे. असफल चेतनचा टॅकल. कव्हर फील्ड इथे तयारीमध्ये नव्हती. ज्यावेळी चेतनने चवड्यामध्ये हात टाकला होता त्यावेळी कव्हर फील्ड ऍक्टिव्ह होणं अपेक्षित होतं ते इथे झालं नाही. थोडासा निराश आहे चेतन परंतु यावेळी रेड मात्र सक्सेसफुल ठरले. 1 पॉइंट इथे मिळाले कुंभारी संघाला. आशिष गवाडी चढाई करताना इथे आपल्याला पाहायला मिळेल. कोणताही पॉइंट घेता सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणात परत येतो आशिष. सुजन शिर्के कुंभारी संघाकडून सातत्य पुढे झालेली चढाई आणि यावी समर्थ पाटील स्वतःला मागे आणू शकला नाही. एवढी वेगवान अशी चढाई पाहायला मिळाली. ती सुजन शिर्केकडून सक्सेसफुल टर्नी डेड आणि समर्थ पाटील यावी मैदानाच्या बाहेर गेले. 1 पॉइंट कुंभारी संघाला. यावी आशिष 1 पॉइंट एक रायडर सेकंड हाफ मध्ये पाहिजे कमाल धमाल खेळ करतो का पाहायचंय परंतु यावेळी तेवढा चांगला बचाव करताना महाकाली कुंभारी संघ इथे दिसतोय.
आशिष विरुद्ध एक वेगळी रणनीती, त्याच्यावरती दबाव टाकायचा आणि कोणताही ऍडव्हान्टेज त्याला द्यायचा नाही, हा एकमेव उद्देश ठेवून खेळताना आशिष गवाडी. एमटी सुजन मैदानाच्या आतमध्ये आला, रेड बॅलेट करून माघारी परतलाय. सौरभ जाधव आहे तरेड डुअललाय तिसऱ्या चढाईसाठी. जस्ट क्रमांक 11 आशिष गवाडे. उंची तर लाजबाब आहे, परंतु इथे थर्रेडची जबाबदारी आहे, पॉइंट घेणं आवश्यक आहे. असा फॉल ठरतोय. जर्सी क्रमांक 9 आहे साहिल कमरे. डबल माइंडेड, टॅकल करू की नको करू या विचारामध्ये फ्रंटला आला, शोल्डर लॉक करण्याचा प्रयत्न होता. आशिषने फोर्स आजमावली. उडालाय. 2 पॉइंट मिळत आहेत. चेतन साहोल करण्याच्या प्रयत्नाखाली झुकलाच होता आणि त्या दरम्यान डॅश करण्यासाठी पार्थ पाटील दोन्ही असफल. सक्सेसफुल रेड, एक चांगली चॅम्प कॅरी केली गेली आणि मिडलच्या दिशेने परतवलं स्वतःला. सक्सेसफुल रेड पाहायला मिळाले आणि पॉइंट इथे मात्र मिळतोय महाकाली कुंभारली संघाला. पॉइंट टेबल 20-17. 20 गुणांवरती आहे तो रत्नदीप क्रीडा मंडळ मिळतोय संघ. 17 गुणांवरती महाकाली कुंभारली. फैजल जेठी आणि दरम्यान घेतला गेलाय तो टाइम ऑफ. आतापर्यंत वाढवायचंय आणि आत्मविश्वासाने मात्र इथे लढायचंय. जर्सी क्रमांक 7 चढाई करण्यासाठी सुजन शिर्के. सागरच्या दिशेने खेळण्याचा चाललेला प्रयत्न, परंतु तेवढाच बचावात्मकाचा खेळ सुजन याचा. परंतु यावेळी जर्सी क्रमांक 11 आशिष आहे. महत्वपूर्ण भूमिका या रत्नदीप क्रीडा मंडळ संघाकडून जर कोणी बजावली असेल तर तो आशिष आहे आणि याही वेळी चढाई करण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न, परंतु क्लीनली फुटवर्क इथे होणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे आणि तरच पंचांच्या माध्यमातून पॉइंट काहीशा आपल्यापर्यंत पोहोचत असतो. आशिष चढाई पूर्ण केली आणि सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणात परतलाय. एका बाजूने सुजन शिर्के सलग अशा चाललेल्या चढाया, परंतु तेवढा चांगला बचाव आहे तो सागर कांबळेचा. कॉर्नरला डीपली जाण्याचा प्रयत्न, चप्पल भाऱ्या चप्पल कॉर्नर चेंड अटॅक मध्ये फैजल जेठी आणि आशिष मध्यभागी सौरभ जाधव. सुजनची एमटी रेड तरेड. आशिष आत्मविश्वासाने आतापर्यंत खेळलाय, परंतु इथे थांबून चालणार नाही. 30 सेकंद आहेत आपल्याकडे आणि या 30 सेकंदामध्ये पॉइंट घेणं अनिवार्य आहे. त्यामुळे आशिषला इथे चांगली खेळी करावी लागेल. फुल हाऊस क्रीडांगण साथी मोहरे मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र थोडासा स्लाइड झालाय मिडल लाईनच्या दिशेने. हो, इथे टॅकल करण्याचा प्रयत्न होता जर्सी क्रमांक 8चा तेजस आणि तेजस कडून चांगली कामगिरी. सक्सेसफुल टॅकल आशिष मैदानाच्या बाहेर. थर्ड आहे इथे जर टॅकल केले गेले तर 2 पॉइंट मिळू शकतात. जर्सी क्रमांक 7 सुजन सागरच्या दिशेने डीपली जातोय. चांगला बॅलन्स आतापर्यंत. हेंडाच्या दिशेने कॉर्नर सौरभ लेझी पाहायला मिळाला. सौरभ ऍडव्हान्टेज सुजनला रनिंग मध्ये गेला, कॉर्नरिंग लाईन टच केलंय. सौरभ नाकाम ठरतोय. 1 पॉइंट मिळतोय कुंभारली संघाला. 19-20 अजूनही एका गुणाने पिछाडीवरती महाकाली कुंभारली संघ. यावेळी रिव्हर्स किक लगावण्याचा प्रयत्न फैजल जेठीचा. जर्सी क्रमांक 10 मैदानाच्या आतमध्ये पहा फैजल जेठी. हो, डबल माइंडेड आहे परंतु सक्सेसफुल टॅकल करण्याचा प्रयत्न. जर्सी क्रमांक 10 परंतु यावेळी पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. टॅकल सक्सेसफुल. सुजन विरुद्ध सागर 20 सेकंद. सोलो टॅकल पाहायला मिळतो का? शोल्डर लॉक केलं गेलं. जर्सी पुलिंग परंतु त्यानंतर निसटलाय तो सुजन ऑल आउट होतोय. या दरम्यान घेतलं गेलं तो टाइम ऑफ. चर्चा बातचीत गेम प्लॅन. दुसरं सत्र. पॉइंट टेबल 20-23. यस, मॅच ऑन होते. आशिष चढाई करण्यासाठी ते सज्ज होईल. 2-1 2-2चा फील्ड फुल हाऊस क्रीडांगण.
मिडल लाईन वरती येऊन राहिलाय उभा. टाइम काउंटर वरती नजर. परंतु आम्ही सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणात एमटी रेड. पॉइंट टेबल 23-20. 3 गुणांची पडत राहिले ते कुंभारली संघाकडे. पिच आणि वरती आम्ही दत्तदीप क्रीडा मंडळ सेकंड हाफ मध्ये थोडासा सूर गमावलाय. कारण फर्स्ट हाफ ज्या पद्धतीने गाजवलं गेलं होतं बहादर खेळ आशिष आणि संपूर्ण टीम कडनं पाहायला मिळालं. सेकंड हाफ मध्ये मात्र ती ऊर्जा आणि ते स्पिरिट मात्र इथे पाहायला मिळत नाहीये. थोडस मॅचला कंट्रोल मध्ये ठेवून खेळणं गरजेचं. आपण पिछाडीवरती आहोत त्यामुळे प्लॅनिंग इथे तुम्हाला करावं लागेल. फैजल जेठी कोपरा रक्षक नाकाम ठरलाय. मैदानाच्या बाहेर जातोय तो अनिकेत. 1 पॉइंट मिळाले तो रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला. जर्सी क्रमांक 7 सुजन. हो यावी नाकाम ठरलाय. चेतन आहे. चेतन यावी नाकाम ठरतोय. कॉर्नरीन बोनस टीम करण्यासाठी सुजन शिर्केच्या नजरेखालून बोनस टीम करण्याचा प्रयत्न होता. राईट कॉर्नर परंतु अप अँड डाऊन पुन्हा याही वेळी फुटवर पाहायला मिळालं नाही. प्रयत्न सरस झाले परंतु दुसरा पाय हवेमध्ये असणं अपेक्षित होतं. ऑन द एअर असणं अपेक्षित होतं ते मात्र पाहायला मिळालं नाहीये. सुजन नेट बॅटिंग करायची. मिडल लाईन वरती यायचं. टाइम काउंटर वरती नजर ठेवायची. जास्तीत जास्त टाइम स्पेंड करायचा आणि त्यानंतर आपल्या क्रीडांगणामध्ये परतायचं. कारण आपल्याकडे लीड आहे. कारण जे काही करायचं रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला करायचं आहे. कारण दुसरं सत्र आहे आणि या दुसऱ्या सत्रामध्ये आक्रमणाची आवश्यकता इथे असणार आहे रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला. पॉइंट टेबल 24-21. शेवटची 5 मिनिटं इथे जाहीर केली गेलेत फैजल जेठी चढाई करण्यासाठी. 3 गुणांनी पिछाडीवरती रत्नागिरी परंतु कुंभारली संघ आणि या दरम्यान इथे लगावला गेला हात. पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. 2 पॉइंट इथे मिळत आहेत. 2 पॉइंट इथे मिळत आहेत. 2 पॉइंट इथे मिळतील. यस 2 पॉइंट इथे मिळतील. हाय व्होल्टेज मुकाबला होणार आहे. सुजन चढाई करण्यासाठी. पॉइंट टेबल 24-20 आहे. 1 गुणांनी पिछाडीवरती रत्नागिरी संघ आणि त्या दरम्यान सुजन शिर्केची चाललेली चढाई. सागरने फील्ड बदलले. कॉर्नरला तो आलाय. तो यावी राईट कॉर्नर लेफ्टला समर्थला घेतलं गेले. कॉर्नर इनला आशिष पाहायला मिळतोय. राईट कॉर्नर इनला समर्थ कोणताही पॉइंट घेता सुरक्षितपणे माघारी परतलाय आणि त्या दरम्यान आशिष यावी वारंवार याच्यावरती दावा केला गेलाय. विश्वास दाखवला गेलाय. नेट बॅलेन्स केली. कोणताही टाइम त्याने जास्त घेतला नाही आणि तेवढ्याच गतीने माघारी परतलाय. लास्ट 4 मिनिट्स थर्ड. शेवटची 4 मिनिटे आणि डू ऑर डाय साठी जर्सी क्रमांक 7 सुजन. समर्थच्या दिशेने चाललेला प्रयत्न. ओव्हरफील्ड मध्ये चेतन आणि पार्थ आहे परंतु कॉर्नरला सागर आणि फैजल जेठे. ओव्हरफील्ड इथे कांगो. यस पार्थ पाटील नाकाम ठरले. ओव्हरफील्ड मध्ये हाताचा केला गेलेला वापर. यानंतर होणार सामना तिसरा आणि अंतिम पुकार गुरुकुल चिपळूण विरुद्ध दोस्ती गावकडे. दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार आपण खेळण्याच्या क्रीडांगणाच्या दिशेने यायचंय. यावेळी कोणताही पॉइंट नाही घेता सुरक्षितपणे यावेळी माघारी परतलाय. जर्सी क्रमांक 7 सुजन. नागवला त्यांना खेळ थोडंसं स्लो केलं जात आहे कारण वेगवान खेळ करायचा आहे तो रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला. कारण 2 गुणांची आघाडी आहे ती कुंभारली संघाकडे. शेवटची 4 मिनिटे बाकी. माफ करा 3 मिनिट्स. लास्ट 3 मिनिट्स. थर्ड फैजल जेठी डू ऑर डाय कव्हर फील्ड मध्ये हाताचा केला वापर. सिंगल पॉइंट. मैदानात आत आला तसा तो बाहेर गेला कारण एवढी रॅपिड रेट पाहायला मिळाली. सुजन 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 आतापर्यंत बहादर खेळ केलाय. समर्थच्या दिशेने केली गेलेली खेळी आहे.
प्रॉपरली फुटवर्क झाले का मात्र पाहावं लागेल. 25-24 एका गुणाने पिछाडीवरती रत्नागिरी संघ आहे, परंतु यावेळी प्रॉपरली फुटवर्क झालं नव्हतं. अपील फेटाळले गेले. एमटी रेड ते पाहायला मिळाले आणि पुन्हा एकदा फैजल जेटी रॅपिड रेड करण्यासाठी ओळखला जाणार गाडो आणि यावेळी मिडल चेंजच्या दिशेने लगावलेली किक होती, परंतु तेवढा चांगला बॅलन्स आणि चांगला कंट्रोल स्वतःवरती राखलाय. शेवटची 2 मिनिटे बाकी. लास्ट 2 मिनिट्स. शेवटची 2 मिनिटे इथे जाहीर केली गेली आणि त्यानंतर माघारी परतलाय तर फैसल हे पकड रे, तरेड सुजन डुअर डाय साठी पकड पकड. बेस्ट रायडर महाकाली कुंभानी संघाचा ज्याच्यावरती सलग अशा चढायची जबाबदारी दिली गेली आणि यावेळी चवडा काढलाय. समर्थने सामर्थ्य दाखवलंय. सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय. सुजन मैदानाच्या बाहेर. पॉइंट टेबल इक्वल 25-25. पॉइंट टेबल इथे इक्वल झालाय. हाय व्होल्टेज महामुकाबला इथे पाहायला मिळणार आहे. रामा रे रामा काय चाललाय इथे ड्रामा. पॉइंट टेबल इक्वल आणि जर्सी क्रमांक 11 कॉर्नरच्या दिशेने हाताचा वापर करण्याचा विचार आहे. 4चा डिफेन्स आहे. आशिष गवाडी यावेळी रेड करतोय. अंतिम टप्प्यामध्ये काहीच मिनिट शिल्लक असताना मिडल लाईन क्रॉस करून माघारी परतलाय. 1 मिनिट बाकी. 1 मिनिट. लास्ट मिनिट. शेवटचं मिनिट. अंतिम मिनिट. सामन्याचा रिझल्ट देणार हे मिनिट. पॉइंट टेबल इक्वल आहे. कोण जिंकणार कोण हारणार थोड्याच वेळात थोड्याच काही सेकंदामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जस क्रमांक 3 ला इथे आपण पाहतोय अक्षय कदम ज्याने या मॅच मध्ये दाखवलाय आपला दम, परंतु या महत्वाच्या वेळी कशा पद्धतीने खेळतो पाहूया. टाइम काउंटर वरती नजर आहे. जास्तीत जास्त वेळ त्याने इथे घेतलाय आणि त्या मॅच घेतला गेलाय तो टाइम ऑफ. एक रेड होणार. बातचीत जरूर इथे केली जाईल. 25-25 शेवटची रेड इथे ठरू शकते, परंतु यावेळी पॉइंट घेऊन परतण्याचा विचार असेल आणणार हा की त्याच्यासाठी आणणार. कोणताही वेळ न दबडता माघारी येण्याचा इथे प्रयत्न केला जाईल. पंकज आहे यावेळी आपल्या खेळाडूंशी चर्चा करतोय. यस टरेल डुअर आहे. आर पारची लढत आहे. आर पार जायचंय. पॉइंट मिळवायचा आहे. 4चा डिफेन्स आणि यावी राईट कॉर्नर टू लेफ्ट कॉर्नर आणि असा फलटला जर्सी क्रमांक 8. 1 पॉइंट इथे मिळाला. 1 पॉइंट इथे मिळालाय. काही सेकंद इथे शिल्लक आहेत कारण पॉइंट घेतल्यानंतर तेवढ्या चवडा काढलाय. चवडा काढलाय. सागर कांबळेने काढला गेलेला चवडा. टॅकलच्या स्वरूपात 1 पॉइंट इथे मिळालाय. जबरदस्त कामगिरी सागर कांबळेची. परफेक्ट टायमिंगला चवडा काढून एक महत्वाचा मोहरा गारद केलाय. पॉइंट टेबल 25-27. यस पॉइंट टेबल 25-27. फैजल जेठी मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा रायडर आहे. मिडल लाईन क्रॉस करतोय. ऑल क्लिअर. 4 पॉइंट. 4 पॉइंट इथे मिळालेत. सामना इथे समाप्त. सेकंड राऊंड खेळण्यासाठी सज्ज होईल रत्नागिरी क्रीडा मंडळ रत्नागिरी महाकाली कुंभानी संघाविरुद्ध लढत असताना एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करून इथे विजय संपादन करतोय रत्नागिरी क्रीडा मंडळ रत्नागिरी.